विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनो, आज आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिन आहे। तर या महिला दिनाच्या निमित्ताने मी माझे विचार या ठिकाणी सादर करणार आहे। माता आणि माती फरक आहे वेलांटीचा, एक जन्म देते तर दुसरी कुशीत घेते। या दोन्हींच्या पावन स्मृतीला विनम्र अभिवादन करून मी आज हे माझं भावपुष्प या थोर महिलांना समर्पित करणार आहे। आपण ज्या प्रतिमांचे इथे पूजन करणार आहोत, क्रांतीज्योती पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले, तसेच राजमाता जिजाऊ मासाहेब, झाशीच्या राणी अशा थोर महिला व्यक्तिमत्वांना माझं सदस्य नमन। त्यांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करून आजचं हे भावपुष्प मी या थोर व्यक्तिमत्वांना अर्पण करणार आहे। आपली भारतीय संस्कृती आहे, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता, यत्र नार्यस्तु न पूज्यन्ते सर्व फलक्रियाहीन। ज्या ठिकाणी या संस्कृत सुभाषिताचा अर्थ असा होतो की ज्या ठिकाणी महिलांचा योग्य सन्मान केला जातो, त्यांच्या विचारांचा आदर सत्कार केला जातो, त्या ठिकाणी सर्व यश प्राप्ती होत असते। आणि ज्या ठिकाणी महिलांचा आदर सन्मान केला जात नाही, त्या ठिकाणी सर्व असून सुद्धा सर्व यश किंवा सर्व फल आपल्याला मिळत नाही। आजचा हा जागतिक महिला दिन आहे। हा जल्लोष तुम्हाला थोडा तरी दिसतोय, हा जल्लोष आहे महिला दिनाचा, हा जल्लोष आहे स्त्री शक्तीचा, हा जल्लोष आहे नारी शक्तीचा। डोळ्यात आशावादी स्वप्न, हातात कर्तृत्वाची ढाल, हृदयात वात्सल्याचे सागर, चेहऱ्यावर रणरागिणीची झळाळी, सुगरणीच्या खोप्याप्रमाणे आणि सतत आपल्या पिल्लांची काळजी घेणाऱ्या या सर्व आमच्या मॅडम